एका एका विद्यार्थिनीने अतिशय छोट्या विद्यार्थिनीने मोदींना शिव्या घातल्या, तर मोदींनी रात्री 2 वाजता व्हिडिओ केला. आपण सगळ्यात जास्त शिव्या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला तर शेतकरी घालतायत. फक्त शेतकऱ्यांकडे सोशल मीडिया नसल्यामुळे ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. शेतकऱ्याच्या बायका सगळ्यात जास्त शिव्या घालतात त्यांना. यांच्यापर्यंत जर तुम्ही कॅमेरा घेऊन गेले तुमचे मीडियाचे, तर सगळ्यात जास्त घाणेरड्या शिव्या यांना पडतील. त्या शिव्यांचं आम्ही समर्थन करत नाही. पण महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्याच्या उंबरठ्यावर आहे, अडचणीत आहे. किंबहुना रोज 10 ते 15 शेतकरी आत्महत्या करतात, पण या सरकारला जाग यायला तयार नाही. म्हणून आमचं म्हणणं आहे की आता ठोकाठोकीचं आंदोलन हाती घ्यावं लागणार आहे. यांनी बऱ्या बोल्यानं या कर्जमाफीमध्ये सुधारणा केल्या तर ठीक आहे. आम्ही काय मागतोय? ठीक आहे, आम्ही म्हणत होतो सरसकट कर्जमाफी करा. तुम्ही म्हटलं आम्ही 2 लाखापर्यंत करतो. आम्ही तेही कसं बसं आळेबळे ॲग्री केलं, पण ते तुम्ही पूर्ण करा ना. समजा माझ्याकडे 1.5 लाख रुपयाचं कर्ज आहे बँकेचं, तर 1.5 लाख सरकारने भरावे ना. सरकार म्हणतं आम्ही 70,000 भरणार, वरचे पैसे बँका OTS मध्ये सोडून देणार. मग आमचं सिबिल खराब झाल्यावर आम्हाला एज्युकेशन लोन मिळणार नाही, बाकी इतर लोन मिळणार नाही. म्हणून आमचं म्हणणं आहे की पूर्ण पैसे सरकारने भरावेत. आणि तिन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटले, एक पवार साहेबाच्या काळातली कर्जमाफी, एक फडणवीस साहेबाच्या काळातली कर्जमाफी, एक उद्धव साहेबाच्या काळातली कर्जमाफी, तिन्ही कर्जमाफीतून सुटलेल्या लोकांना या कर्जमाफीमध्ये समाविष्ट करा. ITR भरणारे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ द्या. मयत शेतकरी जे आहेत त्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ द्या. ही पण आमची मागणी आहे. आणि रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 नाही तर 2 लाख रुपयाचं प्रोत्साहन अनुदान द्या. त्यांनी रेग्युलर कर्ज भरून चूक केलेली नाही, ही आमची मागणी आहे. आणि याच्यासाठी आमचा लढा उभा राहणार आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही. सरकारच्या बुडाखाली आग लावू, सरकारमधल्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरता येणार नाही, अशा पद्धतीचं शेतकऱ्यांचं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये असणार आहे. की बोगस योजनेच्या अनुषंगाने काही फंडिंग घेतलं जाते, कोण घेत आहे फंडिंग? नाही, याच्यामध्ये तालुका कृषी अधिकारी आहेत, जिल्हा कृषी अधिकारी आहेत, कृषी आयुक्त आहेत, कृषी सचिव आहेत, कृषी मंत्री आहेत. हे सगळ्या लोकांचे हप्ते ठरलेले आहेत ना. याच्यामध्ये सीड्स कंपन्याकडून हे हप्ते बांधून घेतात, त्यांचं ठरलेलं आहे. प्रति बॅग प्रमाणे पैसे घेतात हे. समजा एखाद्या सीड्स कंपनीचं बोगस बियाणं निघालं तर शेतकऱ्यांना कंपन्सेशन देऊ नका, आम्ही तुम्हाला कारवाई करणार नाही तुमच्यावर, तुम्ही आमचे पैसे आणून द्या प्रति बॅग प्रमाणे. मग एखादी कंपनी जर 50 लाख बॅग विकत असेल, 70 लाख बॅग विकत असेल, तर त्याच्याप्रमाणे त्यांचे पैसे ठरलेले असतात. ते सगळं आम्हाला यांचे रेट पण माहीत आहे ना. आणि कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे हे पण आम्हाला माहीत आहे. राज्य सरकारमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जर बोगस बियाणं विकलं जाते ते सहज थोडी विकलं जाते. सरकारमधल्या कृषी खात्याच्या लोकांनी मारल्यासारखं करायचं, कंपन्यांनी रडल्यासारखं करायचं, शेतकऱ्याच्या वाट्यावर काहीच येत नाही. आणि जेवढे पैसे तुम्ही घेताय आता हप्त्याच्या माध्यमातून ते घेऊ नका, शेतकऱ्यांना कंपन्सेशन द्यायला लावा. शक्तीपीठ सुद्धा त्याच्यात गैरव्यवहार होता असं म्हणतो. कोण घेत आहे नेमकं गैरव्यवहार कोण करतं? हे बघा, राजकारणात येऊन श्रीमंत होण्याचे जे काही सत्ताधारी लोकांचे किंवा प्रस्थापित लोकांचे जे मार्ग आहेत, त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे की रस्त्याचा कॉन्ट्रॅक्ट घेणे. त्यात किती पैसे आणले समजतच नाही ना. तसं शक्तीपीठमध्ये तुम्ही काय वापरलं, किती वापरलं, कसं केलं, कोण विचारणार आहे त्यांना? मग गरज काय त्याची? तिथे काही ट्रॅफिक जाम होतं या रस्त्यावर? अजिबात नाही. माझं म्हणणं आहे की सरकारच्या तिजोरीत पैसा नाही, तर जे प्रकल्प आवश्यक नाही ते प्रकल्प सरकारने थांबवले पाहिजे आणि महाराष्ट्रातला शेतकरी जगावला पाहिजे. आज कामगार अडचणीत आहे, शेतकरी अडचणीत आहे, कंत्राटी कर्मचारी अडचणीत आहे. हे सगळे लोक अडचणीत आहे, यांना जगवा ना. जी लोक कष्ट करतात, श्रम करतात, त्यांच्या श्रमाचं मोल मिळालं पाहिजे की नाही मिळालं पाहिजे? आईत खाऊनच्या औलादी मजा मारतायत आणि गावगाड्यातला शेतकरी आत्महत्या करतोय. लाज वाटली पाहिजे सरकारमधल्या लोकांना. अरे तुमच्यापेक्षा इंग्रज पुरले अशी म्हणायची वेळ आमच्यावर आणू नका. इंग्रज तरी शिक्षा करताना शिस्तीत करत होते, हे आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस करतात. आता हे आमचे गजानन कावरके मराठवाड्याचे अध्यक्ष आहेत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे, त्यांना तडीपारीची नोटीस दिली. 1 वर्षासाठी तडीपार, आंदोलन करता म्हणून, तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत म्हणून. अरे आम्ही सामान्य माणसासाठी आंदोलनं करतो, आम्ही रस्ता रोको करतो, आम्ही उपोषण करतो. पण सामान्य माणसाच्या बाबतीत आवाज उठवायचा नाही का? आम्ही तर तडीपारीला घाबरत नाही. पण ज्यांच्यावर बलात्काराचे गुन्हे आहेत ते मंत्र्यांच्या बाजूला येऊन बसतात, ज्यांच्यावर खंडणीचे गुन्हे आहेत ते मंत्र्यांच्या बाजूला येऊन बसतात. त्यांना तुम्ही मोठी मोठी पदं देता, तिथं तडीपारी नाही होत.
पण दुर्दैव असं आहे की पोलीस खात्यातले पण काही अधिकारी हे सत्ताधारी लोकांचे चमचे झालेले आहेत. स्वतःच्या पोस्टिंग टिकवण्यासाठी, बदल्या हव्या तशा मिळण्यासाठी हे लोक सत्ताधारी आमदार खासदारांचे पाय चाटतात आणि तशा पद्धतीने ते म्हणतील तशा कारवाया करतात. गजानन कावरखेवर एकही केस भांडणाची चुकीची बलात्काराची दरोड्याची नाही आहे. ज्या काही केसेस आहेत त्या आंदोलनाच्या आहेत. मग चळवळीतली माणसं टिकली पाहिजे का नाही टिकली पाहिजे? दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर तुम्ही 307 सारखे गुन्हे दाखल केले. त्यांना शब्द दिला की आम्ही पोलीस कारवाई करणार नाही आणि आता मात्र त्यांना शोधून शोधून पोलीस त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणतात. हे चालणार नाही. दिल्लीतल्या विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे सुद्धा मागे घेतले पाहिजे आणि आमच्या कार्यकर्त्यांवर ज्या तुम्ही तडीपारीच्या नोटिसा दिल्या, तडीपाऱ्या काढल्या, त्या जर तुम्ही मागे घेतल्या नाही तर तुम्हाला दणका दाखवून देऊ आमचा काय असतो. कुत्र्याला दगड मारलं तर कुत्रं दगडाला डसतंय, पण वाघाला दगड मारला तर वाघ दगडाला डसत नाही. ज्यांनी दगड मारायला लावला त्याचं नंड धरतो. तसं ज्या लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांवर तडीपारीच्या कारवाया करण्याचा त्या ठिकाणी छंद बांधलेला आहे, सुपारी घेतलेली आहे, त्या नेत्यांच्या खुर्च्या उद्ध्वस्त करू. त्यांच्या घरासमोर जाऊन बसू. आम्ही सोडणार नाही यांना. कोण नेता आहे? हे सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत ना. कोण पण स्पेसिफिक नाव पण नाही, त्या भागातले सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत. आता यांच्या भागात ते आमदार आहेत तानाजीराव मुटकुळे भाजपचे. त्यांनी यांची तडीपारी घडून आणली. आम्हाला सांगितलं ना अधिकाऱ्यांनी. आमच्या भागात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आहेत. सत्तेचा दुरुपयोग करून आमच्या जिल्हाध्यक्षाला 9 जिल्ह्यातून तडीपार केलं. डॉक्टर ज्ञानेश्वर ठालेला 9 जिल्ह्यातून. का तर आम्ही त्यांच्या विरोधात बोलतो, त्यांच्यावर प्रश्न विचारतो, तुम्ही काय केलं असं विचारतो म्हणून. ही दादागिरी चालणार नाही. काही झालं हे बघा, तुम्ही काय आयुष्यभर सत्तेत नाही आहे. नरेंद्र मोदींच्या विरोधात व्हिडिओ टाकायची हिंमत कोणी करत नव्हतं. विद्यार्थ्यांनी त्यांना केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घ्यायला भाग पाडलं. फॉरेन फंडिंग होते असं म्हणता येईल. ते चुकीचं आहे हो. असं आहे, चळवळी करणारे जे लोक असतात ना त्यांच्यावर कायम असे आरोप होत असतात. आम्ही पण एखादी निवडणूक लढली, रस्त्यावर उतरलो की विरोधक काय म्हणतात, हां यांना कुणीतरी उभं केलेलं आहे. अरे मग काय, आम्ही आयुष्यात उभंच राहायचं नाही का? आम्ही निवडणुकात लढायचं नाही का? मी पण आता बुलढाण्यातून लोकसभा लढलो, टफ फाईट दिली, तगडी फाईट दिली अपक्ष असून. विरोधी पक्षाचे लोक काय म्हणतात, हां यांना कुणीतरी उभं केलं. अरे छोटे आहो, मग आम्ही जिंदगीत निवडणुकात लढायची नाही का? आम्ही उतरायचं नाही का मैदानामध्ये? नवनेतृत्वच पुढे येऊ द्यायचं नाही का? या ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ज्यांना भीती वाटते तरुणांची, तरुण नेतृत्व पुढे येऊ नये. प्रस्थापित लोक वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांची युनियन आहे. आमच्यासारख्या सामान्य घरातले पोरं नेते म्हणून पुढे आले नाही पाहिजे अशी भावना या प्रस्थापित नेत्यांची आहे. यांच्या खुर्च्या उद्ध्वस्त करू. नांदेड जिल्ह्यात लेंडी प्रकल्प आहे. जवळपास 36 वर्षापासून ते रखडलेलं आहे आणि गतवर्षी कुठलीही सूचना न देता गळभरण करण्यात आली, ज्यामध्ये 13 गावं पाण्याखाली गेले, 7 लोकांचा मृत्यू झालाय, हजारो जनावरं दगावली. तरी सुद्धा त्याची नुकसान भरपाई जी आहे ते शेतकऱ्यांना, तिथल्या नागरिकांना मिळाली नाही आणि जवळपास 13 गावातल्या शेतकऱ्यांनी हजारो एकर जमीन त्या तलावासाठी दिली. शासन नियम सांगते की कुठलाही प्रकल्प 33 वर्ष जर रखडला तर तो पुन्हा एकदा डिस्ट्रॉय करण्यात यावा, पण त्याची नियमावली इथं पाळल्या जातात. 36 वर्ष पूर्ण होतात. ज्या उद्देशासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी दिल्या जातात तो विशिष्ट कालावधीमध्ये तो प्रकल्प झाला नाही तर त्या जमिनी परत दिल्या पाहिजे, हा सरकारचा नियम आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी क्रांतिकारी शेतकरी संघटना खंबीरपणे उभी आहे. प्रसंगी त्यांच्यासोबत आंदोलनात आम्ही सगळ्यात पुढे उभे राहू आणि उद्या जर सरकारने पोलिसाच्या माध्यमातून गोळ्या घालायचा प्रयत्न केला तर पहिली गोळी झेरायला आमचे क्रांतिकारीचे मावळे तयार असतील. ज्या शेतकऱ्यांवर अन्याय होतोय त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीर आहोत. त्यांनी घाबरण्याचं काही कारण नाही. हाही एक प्रकल्प आहे आणि तुमच्या हिमायतनगरमधला ते कामेरी गाव वगैरे, तो कामारी तिकडचा तो कोणता प्रकल्प आहे, त्याही भागामध्ये जवळपास 50-55 गावातला त्या प्रकल्पाला विरोध आहे. पण त्या भागातले सत्ताधारी पक्षाचे जे आमदार आहेत ते जबरदस्तीनं तो प्रकल्प त्या ठिकाणी ठेवू पाहतायत, मस्तकी मारतायत. चालू देणार नाही. शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय 1 इंच जमीन जरी तुम्ही प्रकल्पासाठी किंवा महामार्गासाठी घेण्याचा प्रयत्न केला तर रक्ताचे पाट वाहतील, पण 1 इंच जमीन आम्ही जबरदस्ती घेऊ देणार